आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी ती रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाबाबतची। रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलावलेली आहे। तर याच विषयावर शशांक राव यांची गोरेगावमध्ये आज एक सभा आहे। तर संजय निरुपमांना भिडणाऱ्या मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर गौरव केला जाणार आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या याच संदर्भातल्या बातम्यांवर आपलं लक्ष आहे। दुसरी मोठी घडामोड ती म्हणजे राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेसंदर्भातली। राज्यात उष्णतेची लाट आली आहे। विदर्भात उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत चालला आणि त्यामुळे काय नेमक्या उष्म्याच्या या बातम्यात आपण सविस्तर पाहणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी मोठी बातमी ती म्हणजे कृषी केंद्र चालकांच्या संपासंदर्भातली। राज्यभरातल्या कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। राज्यातल्या सर्व 85,000 कृषी सेवा केंद्र ही आजपासून बंद राहणार आहेत आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। त्यामुळे कृषक वर्गामध्ये या संपासंदर्भात बरीच उत्सुकता आहे। काय नेमके संपाचे आता पडसाद पडतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि सरकार कृषी केंद्र चालकांच्या या संपाकडे कशा पद्धतीनं लक्ष देते हे सुद्धा बघावं लागणार आहे।